नमस्कार. मुंबई 24च्या खास सत्रात आपले स्वागत आहे. उलट तपासणी कार्यक्रम. भाऊ तोरसेकर आपले गेस्ट. भाऊ नमस्कार. भाऊ, मागच्या आठवड्यात आपण जो विषय घेतला होता तो बातम्या अपूर्ण राहतात यावर तुम्ही खंत व्यक्त केली होती. पण आज जो विषय मी तुमच्याबरोबर बोलणार आहे तो आहे वृत्तवाहिन्यांचं किंवा माध्यमांचं अधोपतन. गेले काही दिवस आपण बघतोय, आपण फक्त मोदी हा विषय जर धरला तर मी माझ्या चॅनलचं नाव मोदी 24 ठेवलं पाहिजे असंही बोलण्यात काही हरकत नाही. किंवा आत्ताच लेटेस्ट विषय आहे सचिन तेंडुलकर. सचिन 24 ठेवू का माझ्या चॅनलचं नाव? म्हणजे आम्ही प्रसार माध्यम एक कोणता तरी विषय धरला की त्याला 24 तास रेटाळायचं ही आमची एक पद्धत झालेली आहे. अहो, पाकिस्तानात काय चाललं आहे, अहो आज फिलिपिन्समध्ये जी वाईट परिस्थिती झालेली आहे ती सगळ्यांनाच माहिती आहे. पण ह्या सगळ्या विषयांवर आम्ही बोलतच नाही. एक कोणता तरी विषय धरायचा, त्याला मरू द्यायचं नाही आणि मग एक आठवडा महिना झाला की त्या विषयाला विसर पाडण्याची आपण भूमिका घेत असतो. तर याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत भाऊ. तर भाऊ, मागच्या महिन्यात मोदी 24, या महिन्यात सचिन तेंडुलकर 24, त्याच्या आदल्या महिन्यात बलात्कार 24 असं एक मी टोपण नाव ठेवलेलं आहे माझ्या चॅनलचं. किंवा इतर चॅनल्स तेही दाखवतात. तर हे कितपत योग्य आहे? इलेक्ट्रॉनिक माध्यमं सुरू झाल्यापासून एक समस्या मला अशी दिसते की त्यांना 24 तास चालवायचं असतं. आणि 24 तास चालवायचं तर दाखवायचं काय शेवटी. पूर्वी जेव्हा केबल म्हणजे मला टी व्ही सुरू झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा आम्ही टी व्ही बघायचो दूरदर्शन, तर तो काही 2-3 तास होता. मग तो होतोच संध्याकाळी 6ला सुरू होऊन रात्री 10ला संपायचा, 10पासून 11ला संपायचा. मग हळूहळू तो अलीकडे आला 3 वाजता. असं करत करत दूरदर्शन 24 तास व्हायलाही कित्येक वर्ष गेली. पण याच्यासाठी गंमत अशी असते की तुम्ही दाखवणार काय. पण ते हळूहळू त्याच्या इतर वाहिन्या आल्या, प्रायव्हेट वाहिन्या आल्या, उपग्रह वाहिन्या आल्या. तो 24 तास दाखवावं लागतं. वर्तमानपत्राचं कसं होतं की आम्ही सकाळी, मी जेव्हा पत्रकार झालो, आम्ही पत्रकार म्हणून काम करायला लागलो, तर अख्खा दिवस मेहनत करून रात्री 12-1 वाजता वर्तमानपत्र छापायला जायचं. हे छापायला गेल्यावर आमचं काम संपलं. आम्ही सकाळी 10-11 वाजता परत ऑफिसला येणार आणि काम सुरू होणार आणि 12 तासात किंवा साधारण 8 तासात जे काम व्हायचं ते उद्यासाठी लोकांना मिळायचं. आज तसं नाही. आता 24 तास सुरू झालं आहे. पण 24 तास दाखवायचं काय, 24 तास दाखवायचं की ही समस्या आहे, त्यातून हे आलेलं आहे. भाऊ, मला एक सांगा, तुम्ही मला म्हणाले की तुम्ही 12-1 पर्यंत सगळी पूर्ण दिवस मेहनत करून ती कॉपी बनवायची. पण तुम्ही पण समजा मला जर सांगा, एखादा त्यावेळचा विषय असेल, जे कोणता एखादा विषय असेल तुमच्या काळातला, तर तोही तुम्ही 8-8 दिवस एकाच याच्यावर तुम्ही अग्रलेख लिहायचे का? किंवा एकच बातमी त्या फॉलोअप ठेवायचे का? नाही, तसं नाही म्हणता येणार. एक तर त्याच्यासाठी कव्हरेज खूप असायचं. म्हणजे वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या बातम्या यायच्या, त्या कदाचित पोस्टाने आल्यामुळे 2 दिवस लागायचे, 4 दिवस लागायचे. कधी टेलिग्राफनी बातम्या यायच्या, कधी म्हणजे त्यावेळेला अगदी आम्ही जेव्हा सुरुवात केली 40 वर्षापूर्वी, तेव्हा आजच्यासारखे STD आणि उपलब्ध नव्हते. ट्रंक कॉल लावायला लागायचा, त्याच्यासाठी पोस्टात जायला लागायचं. व पोस्टातून ट्रंक कॉल, तेवढी अर्जंट बातमी असली तरच ट्रंक कॉल करायचा माणूस, नाही तर पोस्टाने पाठवायचं. किंवा फार घाई आहे तर ते टेलिग्राफ करायचे. आता काय झालं की तुम्ही इतकी यंत्रणा आली आहे त्यामुळे 24 तास चालवायचं. पण मग 24 तास दाखवणार काय? मगाशी 2 तासापूर्वी दाखवलेली घटना आहे ती अधिक विस्तारित होत जाते. त्याच्यात नवीन काय, मग त्याच्यासाठी प्रतिक्रिया घ्या. आणि मग त्याच्यात एक प्रकारचा आळस सुरू झाला. सोपं काम करायला गेलं की ते काम अवघड होतं, सोपं होत नाही. आणि त्यातूनही आलेलं आहे की 24 तास दाखवायचं, तर मग तो एक विषय घ्यायचा आणि आपणच त्याची सनसनाटी माजवायची. आणि त्यातून हे 24 तास प्रकरण सुरू झालेलं आहे. आणि मग तुम्ही म्हणालात तसं आहे की मोदी 24 तास, म्हणजे त्याच्या अलीकडे गेलात तर मग आसाराम 24 तास, किंवा आता सध्या सचिन तेंडुलकर 24 तास चालू आहे. किंवा आणखीन आता पुढच्या सचिनची मॅच काय ती संपेल त्याच्यानंतर मग बाळासाहेबांचं पहिली पुण्यतिथी येते, कदाचित बाळासाहेब 24 तास चालेल. तर हे चालतं, याचं कारण तो आळस आहे असं मला वाटतं. की कॅमेऱ्यासमोर बसायचं आणि बोलायचं, वाटेल तेवढं बोलत राहिलं तरी 3-4 माणसं घ्यायची, अधिक बोलायचं. त्यामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळे मग लोकांना मग चॉईस राहिलेलं नाही. मग याचं बघतात का म्हणून मग तो प्रत्येकजण तेच दाखवायला लागतो. आणि मग जवळजवळ सगळे चॅनेल आहेत हे एक प्रकारे
मोदी 24 तास, आसाराम 24 तास किंवा सचिन 24 तास होऊन बसलेले. पण भाऊ, हे 24 तास जसं जे क्रेज आलेली आहे, आपण त्या विषयांवर तर चर्चा करणारच आहोत. सुरुवात आपण करूया मोदी 24पासून. मला एक सांगा, भारतात एक लाट आलेली आहे यावेळेला निवडणुकींसाठी. पुढच्या वर्षी लोकसभा विधानसभा आहे. तर तुम्हाला असं वाटतं का की मोदीचा प्रचार 24 तास करणं हे योग्य तर आहे, पण आपण त्याचा प्रचार न करता पण हा प्रचार करत आहोत, माध्यमं खास करून? आहे ना. त्याचं कारण असं आहे की गेल्या 10 वर्षात गुजरातच्या दंगलीनंतर मोदी हा अत्यंत मोठा विषय आणि स्वतंत्र विषय आहे. तो आपण परत कधीतरी बोलू. मोदी तेवढ्या तपशिलात मी आत्ता जात नाही. पण एक त्याचं कारण सांगतो की गेल्या 10 वर्षामध्ये जणू काय असं भासवलं गेलं की देशामध्ये पहिलीच दंगल झाली गुजरातची. त्याच्या आधी कधी दंगली झाल्या नव्हत्या आणि त्याच्यानंतर झालेल्या नाहीत. पुढे परवा मुझफ्फरपूरची दंगल झाली, त्याचाही उल्लेख कोण करत नाही. पण मोदी म्हटलं की गुजरातची दंगल आली. तर एक प्रकारे गुजरातची दंगल आणि त्यात मोदी हा गुन्हेगार ही एक इंडस्ट्री झालेली आहे, असं माझं मत आहे. त्यामुळे ते सतत केलं जातं. पण दुसरा त्याचा परिणाम असा झाला की देशात जवळजवळ 22, 24, 28 मुख्यमंत्री आहेत. पण हा एकच मुख्यमंत्री ह्या दंगलीच्या कारणाने इतका त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला की त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकांमध्ये ह्या माणसाविषयी एक जबरदस्त कुतूहल निर्माण झालं. कारण एका बाजूला त्याने दंगल झाली, मग त्याच्यात माणसं मेली आणि अमुक झालं आणि हिंसाचार झाला हे सांगताना दुसरीकडून पाझरं गुजरातमध्ये काही विकास झाल्याच्या बातम्या आल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की सामान्य माणसाच्या, देशाच्या कानाकोपऱ्यातला जो सामान्य माणूस आहे त्याला मोदी या माणसाविषयी थोडं कुतूहल निर्माण झालं की अरे आपण बातम्या तर ऐकतो याच्या दंगलीच्या, हिंसाचाराच्या, पण दुसरीकडून बातम्या अशा येतात की गुजरातमध्ये खूप विकास झाला. मग त्याचं कुतूहल निर्माण होतं आणि त्या कुतूहल निर्माण झाल्यानंतर आज सगळ्याच वाहिन्यांची किंवा माध्यमांची अशी विचित्र परिस्थिती झाली आहे की त्यांना शिव्या घालण्यासाठी का होईना मोदी दाखवावा लागतो. कारण लोकांना कुतूहल आहे. कुठेही मोदीचं भाषण लागलं की लोक तो चॅनेल लावतात. आता तो चॅनेलला TRP मिळते म्हणून बाकीचे दाखवतात. अशा रीतीने जवळजवळ सगळ्या वृत्तवाहिन्या ह्या मोदी 24 तास होऊन बसलेल्या आहेत. हा त्याचा परिणाम आहे. हा झाला मोदी 24चा विषय. वळूया सचिन तेंडुलकरकडे. भाऊ, मला असं वाटतं आपण सचिन आता फक्त काय जेवायचा राहिला आहे तेवढं दाखवण्यापेक्षा आपण आता एवढं सगळं आम्ही प्रसारमाध्यमांनी दाखवलेलं आहे, तर हे अधोपतन नाही वाटत का? म्हणजे शेवटी त्या सचिनलाही प्रेशर आलं असेल एका प्रकारे की अरे बापरे, सगळे पेपर तुम्ही चाळा, सगळीकडे सचिन तेंडुलकर, प्रत्येक पानावर सचिन तेंडुलकरची जाहिरात, प्रत्येक आपल्या न्यूज बुलेटिन्समध्ये सचिनबद्दल की आज सचिन तेंडुलकरसाठी हे करतायत, सचिन तेंडुलकरसाठी. शेवटी ते प्रेशर येतं. नाही, येणार बरोबर. अगदी म्हणजे सामान्य माणसाचं सोडा, खुद्द सचिनलाच आता कंटाळा आला असेल त्याचे एवढं गाजावाजा केला. कारण त्या माणसाला खाजगी आयुष्य राहत नाही, खाजगी आयुष्य राहत नाही. म्हणजे विमानतळावर आता कलकत्त्याची जी कसोटी होती, कोलकात्याची इडन गार्डन्सवर, त्याच्यासाठी जेव्हा भारतीय संघ तिकडे गेला, तो विमानतळापासून त्याच्या भोवती इतकी गर्दी म्हणजे गर्दी असायला हरकत नाही. त्या माणसाचे चाहते असतात, ते येतात, ते त्याला आवडतात. पण तुम्ही कॅमेऱ्याची गर्दी इतकी करता की त्या माणसाला काही खाजगी आयुष्यात राहत नाही. त्यालाही काहीतरी दुसरं ऐकावं असं वाटतं. म्हणजे मला ह्याच्यात एक जुनी आठवण सांगण्यासारखी वाटते. मी अर्थात वाचलेली आहे, कारण मी फार लहान असतानाची आठवण आहे. अरुण शोरी नावाचे जे पत्रकार, त्यांनी फार सुंदर एक तेव्हा लिहिलं होतं की नेहरू भारताचे पंतप्रधान झाले स्वातंत्र्योत्तर काळात आणि ते पहिल्यांदा अमेरिकेला जाणार होते. तर त्याच्या अमेरिकन वर्तमानपत्रातून इतका गाजावाजाने इतकं कौतुक चाललं होतं की बहुधा वॉशिंग्टन पोस्ट, मला वाटते वॉशिंग्टन पोस्ट या दैनिकामध्ये लागोपाठ नेहरूंच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्यावर टीका करणारे 3 लेख आले की त्या लेखामुळे अमेरिकन सरकार पण अस्वस्थ झालं. त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या संपादकांना म्हटलं, वा अरे पहिल्यांदा ह्या नव्या देशाचा एक पंतप्रधान आपल्याकडे येतोय आणि तुम्ही त्याच्यावर टीका करताय, बरं नाही, त्याच्याशी आपल्याला मैत्री करायची, अमुक करायचे. तर त्या वर्तमानपत्राच्या संपादकांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना सांगितलं, काळजी करू नका, उद्याच्या लेखात आम्ही त्या लेखकाचं नाव पण जाहीर करणार आहोत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या लेखकाचं नाव 4थ्या लेखावर त्यांनी छापलं होतं आणि त्या लेखकाचं नावसुद्धा काय होतं तर पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे त्या नेहरूंना स्वतः इतका कंटाळा आला होता आपल्या कौतुक वाचून की आपल्यातले दोष दाखवण्यासाठी स्वतः नेहरूंनीच 4 लेख लिहिले अमेरिकन वर्तमानपत्र. तर आपण या स्वरूपात
स्वतः सचिनकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सचिन हा चांगला माणूस आहे, माणूस म्हणून चांगला आहे, क्रिकेटर म्हणून चांगला आहे, खेळाडू म्हणून चांगला आहे, व्यक्ती म्हणून चांगला आहे, कुटुंब प्रमुख म्हणून चांगला आहे. पण त्याच्यातही दोष आहेत आणि ते दोष असले पाहिजे तर माणूस असतो. आपण देव नाही, आपण देव नाही. तो देव देखील असतो ना, त्याला एक दिवस कधीतरी आपण विसर्जित करतो. गणपती असतो त्याला, किंवा घरातल्या देवाऱ्यातला देखील देव असतो, त्याच्याकडे काही वेळेला आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही सतत एखाद्या माणसावर असं जर रोखलेलं असेल तर त्या माणसाला खाजगी आयुष्य राहत नाही आणि मग त्या दैवाचा देखील कंटाळा यायला लागतो. लोकांना आज जे सचिन सचिन चाललं आहे, मग तो 10 रन्समध्ये आऊट झाला तर बघणाऱ्यांचाही भ्रमनिरास होतो. आणि म्हणून ह्याचा कुठेतरी अतिरेक टाळला पाहिजे, अतिरेक टाळला पाहिजे. तर भाऊ, मी तुम्हाला म्हणतो, सचिन तेंडुलकर झाले, मोदींचं तर त्यांनी लग्न केलं नाही, पण सचिन तेंडुलकरचं कुटुंब आहे, त्याचे ते एक मुलगी आहे, लहान मुलगा आहे, त्यांना ह्या सगळं त्यांच्या वडिलांबद्दल कंटिन्यूस एवढं हॅमरिंग. ठीक आहे, आज सचिन तेंडुलकर रिटायर झाले, अनिल कुंबळे पण आहे, राहुल द्रविड पण तेवढाच कॅलिबरचा माणूस होता, त्यांना एवढी काही प्रसिद्धी आम्ही 24 तास दिली नव्हती. तर ह्या सगळ्याच्यात एक फक्त एकाला म्हणजे एका दगडाला हार लावा आणि कुंकू लावा, मी हे नाही म्हणत सचिन देव नाही. सचिनला क्रिकेटमधलं देवच मानलं जातं आणि मानलंच पाहिजे, कारण त्यांनी तेवढी छाप पाडली आहे. पण हे त्यांच्या परिवारालाही केवढं त्रासदायक होत असेल, वाटत नाही का तुम्हाला भाऊ? नाही, होतं. आता त्याचं कसं होतं का, ह्या सगळ्याचा त्रास होतो त्यांना. तर त्या दिवशी कुठेतरी एका चॅनलवर मी बघत होतो की जाहीर कार्यक्रम होता आणि त्याच्यात सचिनच्या आईला, आता ती सामान्य बिचारी आई आहे, तिला तुम्ही असं काहीतरी महान आपल्या मुलाबद्दल सांगितलेलं, तिला कौतुक वाटतं. आपल्या मुलाचं एवढं जगभर कौतुक होत आहे तर तिलाही कौतुक आहे. पण तिला बोलतं करायचा जो प्रयत्न होतो, आणि बोलतं करणं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. लोकं तुम्हाला ज्यावेळेला एखाद्या माणसाला बोलतं, म्हणून मी याच्यात सांगेन की अमिताभसारखा माणूस आहे, अतिशय सामान्य माणसं त्याच्यासमोर त्या करोडपती कार्यक्रमात येऊन बसतात. तो त्यांना बोलतं करतो, त्यांच्या मनातलं बोलून घेतो. हे सोपं काम नसतं. पण तुम्ही ज्यावेळेला एखाद्या दडपणाखाली त्याच्या बायकोला असेल, मुलांना असेल किंवा आईला आणलं तर ते बोलणार नाहीत, त्यांना नाही बोलता येणार. कारण त्याने इतका, मग ते ऐकलेल्याच गोष्टी सांगायला लागतात, खऱ्या गोष्टी सांगत नाहीत, आणि त्यामुळे तो अतिरेक होतो. आणि गंमत अशी की सगळीकडून तेच तेच सांगितलं गेलं तर ऐकणाऱ्याला पण कंटाळा येणार आहे. सगळ्यांनी ते सांगू नये. थोडासा सचिन घ्या, थोडंसं अमुक घ्या, थोडंसं तमुक घ्या. अहो, तुम्ही साखर गोड असली तरी ती किती खाणार हा प्रश्न असतोच ना, आणि त्याचा विसर पडल्याचा परिणाम आहे. प्रसारमाध्यमांनी 24 तास एका सेलिब्रिटीच्या मागे राहणं, याचे आतापर्यंत जे डिसएडव्हान्टेजेस होते किंवा जी निगेटिव्ह बाजू होती ती भाऊंनी समजून सांगितली. पण असेच काही विषय आहेत ज्यावर आपण 24 तास नियंत्रण ठेवलं पाहिजे प्रसारमाध्यमांनी. तो मी विषय घेणारे ब्रेकनंतर. वाट पहा उलट तपासणीची. हेलो स्टूडेंट्स, रामचंद्र इंस्टीट्यूट आज से 58 इयर्स पहले शुरू हुआ एक मकसद से, और वो था स्टूडेंट्स की सेवा. आज 58 इयर्स बाद भी रामचंद्र इंस्टीट्यूट का एक ही मकसद है, और वो है स्टूडेंट्स की सेवा. आज ईस्टर्न सबर्ब्स में दादर, माटुंगा से लेकर अप टू नवी मुंबई में, अप टू CBD बेलापुर,
हमारी शाखाएं हैं। Now is your time. Make the correct choice. Sapkal Knowledge Hub, an exceptional academic opportunity. A spectacular campus surrounded by the lush green slopes of the Sahyadri Mountains near Nasik, Maharashtra. A Wi-Fi campus with a vast network of computer labs in all locations. हा टोटल रिमोट एरिया, बेरर लँड, इथे कोणतीही सुविधा नाही, रस्ते नाही, वीज नाही, मतलब पाण्याची सुविधा नाही, अशा ठिकाणी हे करण्याचं जे मी धाडस दाखवलं आणि ते मी सन 2003-04ला बांधकाम सुरुवात करून आणि त्यामध्ये बांधकाम साधारणतः 2005च्या शेवटी कंप्लीट झालं आणि 11 जून 2006ला ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल मी सुरू केली. Not extracurricular facilities, a collaborative community, and the promise of lifelong friendships. The Sapkal Knowledge Hub is a 110-acre campus, the brainchild of educationist Ravindra Sapkal, whose mission was to establish a knowledge campus of international standards with cutting-edge facilities in the midst of nature. Spike Adios for men and women. Redefining possibilities. Leveraging opportunities. Delivering excellence. Improving lives. Realty, infrastructure, hospitality, ports. Welcome to the Hex way of life. HexCorp, celebrating growth. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं उलट तपासणीमध्ये. भाऊ, आपण ब्रेकच्या आधी डिस्कशन केलं होतं जे डिसएडव्हान्टेजेस जे किंवा नेगेटिव्हिझम जे आहे प्रसारमाध्यमांचं 24 तास एकच विषय धरून धरणं, पण याची एक पॉझिटिव्ह बाजू पण आहे जी आता मी तुम्हाला विचारणार आहे. बलात्कार.
हा विषय इतका गंभीर आहे की दिल्लीत निर्भयावर जो बलात्कार झाला, तिचा खून झाला, त्यानंतर मुंबईत झाला आणि परत मुंबईत झाला, तर आम्ही मीडियावाल्यांनी 24 तास हे फोकस करणं किती गरजेचं आहे आणि त्याच्यावर जनसामान्यांवर काय एक परिणाम होतो ह्याबद्दल जरा आम्हाला सांगाल का? एक भाग असा असतो की तुम्ही सतत एखादी गोष्ट हॅमर केली की आदळून आपटून सांगितली तर लोकांचं लक्ष वेधलं जातं, पण त्याचा कंटाळा पण येतो, एक विपरीत परिणाम पण असतो. पण दोन्ही बाजून असतात. उदाहरण तुम्हाला सांगतो की तुम्ही सतत ज्या वेळेला बलात्काराबद्दल बोलत राहता तेव्हा लोकांना त्याचं काही वाटेन असं होतं आणि हा अतिशय गंभीर भाग आहे. पण तो एक मोठा विषय आहे. मला वाटतं तुम्हाला याची चर्चा अधिक सविस्तर करण्यासारखा विषय आहे, त्यामुळे मी त्याच्यावर जाणार नाही. विपरीत परिणाम म्हणजे काय आपण बघू. उलटा परिणाम साधतो. उलटा कसा असतो की मोदी हे उदाहरण मी मगाशी घेतलं होतं. मोदीवर आपण बोलत होतो की मोदीवर 10 वर्ष सतत नुसती टीका झाली. आपण उकिरडा जरी बघितला कचरा टाकायचा तर त्या उकिरड्यामध्ये आपण एक गोष्ट बघतो की त्याच्यात काही उंदीर घुशी असतात, त्याच्यात मांजरं असतात, गायी असतात, बकऱ्या असतात, कुत्रे असतात किंवा अगदी माणसं पण त्याच्यात काहीतरी उपयुक्त शोधत असतात. म्हणजे उकिरडा जो सगळा टाकाऊ माल आहे त्याच्यात देखील काहीतरी उपयुक्त शोधलं जात असतं आणि मिळत असतं. मग मला सांगा की मोदीचं सरकार ज्यावेळेला 10 वर्ष 3दा तिथलं गुजरातची जनता निवडते तर त्याच्यात काहीतरी चांगलं असेल हे एकदाही सांगितलं गेलं नाही. फक्त मोदी आणि दंगल एवढंच सांगितलं गेलं. पण त्याचा दुसरा भाग म्हणून लोकांना त्या माणसाविषयी क्युरिओसिटी निर्माण झाली. तो माणूस आज ऑल इंडिया बदनाम करण्यातून लोकप्रिय झाला. आणि दुसरीकडे तुम्ही बघा की सचिनला तुम्ही सतत कौतुक करता. तुम्ही फेसबुकवरच्या आणि रिॲक्शन बघितलं तर बस झालं बाबा सचिनचं कौतुक असं सांगणाऱ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. म्हणजे ज्यांना सचिन आवडत होता ते पण आता तुम्ही कुठच्या घरी पाहुणे म्हणून गेला असाल, तुम्हाला काहीतरी वाढतात आणि तो पदार्थ आवडला म्हणून तुम्ही संपवला तर दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा शेवटी तुम्ही म्हणता बाबा आता पुरे. हा जो अतिरेक असतो त्याला कुठेतरी आपण अतिरेक न होऊ देणं हे फार महत्त्वाचं असेल. त्याचा विसर पडतो ना त्याला मी अतिरेक म्हणतो. माध्यमाने तो अतिरेक थांबवला पाहिजे. पण याच अतिरेक जेव्हा आम्ही मीडियावाले करतो त्याच्या मागे एक थोडासा वेगळा विषय आज मी तुम्हाला विचारतोय. एखाद वेळा असं म्हटलं जातं की अरे हे तर एक येल्लो जर्नलिझमचा पार्ट आहे, म्हणजे या चॅनलला हा चॅनल हे दाखवतोय का याला या पक्षाने पैसे दिले असतील, असं एक गैरसमजूत आमच्या चॅनलवाल्यांबद्दल किंवा मीडियाबद्दलच केली जाते. त्यात काही पार्ट तथ्य पण असेल. मी हे म्हणत नाही की सगळेच आम्ही क्लीन आहोत, पण याचं हा एक वाचकाला किंवा बघणाऱ्या प्रेक्षकाला याची म्हणजे जाणीव असेल का? नाही, माध्यमांचं एक वजन आहे लक्षात घ्या. मी त्याचं कारण सांगतो. ह्या माध्यमांचा इतका झपाट्याने वर्तमानपत्र प्रिंट मीडिया घेतला तुम्ही तर एकदम 20-20, 40-40 पानं होऊन बसली. मीडिया तुमचा टी व्ही मीडिया घेतला तर तो 24 तास झाला. याचा ज्या वेळेला तुम्ही विस्तार करता तेव्हा त्यासाठी लागणारं सगळ्यात पहिलं रॉ मटेरियल म्हणजे त्यातले टेक्निशियन्स असतील, त्यातले पत्रकार असतील, तो मीडिया समजून त्याचा प्रेस करण्यासाठी वापरणारी माणसं असतील ती तेवढी तयार केली गेली नाही. तुम्ही एका कोर्समधून माणसं घालून तयार केलीत. जसं D.Ed किंवा B.Ed झालेले शिक्षक असतात त्यांना शिक्षणाची ओढ आहे का? त्या मीडिया तो जो मुलांना आपण शिकवायचं त्या मीडियाची आस्था नसेल, आपुलकी नसेल तर तो एक जॉब म्हणून करतो. मग तो पाट्या टाकणं म्हणतो आपण. तसं हे सगळं चाललं आहे, पाट्या टाकणं चाललं आहे. मग त्याच्यात पैसे खाणं असेल किंवा भ्रष्टाचाराचे आरोप सगळ्या क्षेत्रात आहेत. ते तुम्ही पत्रकारांना लावावेत असं मला वाटत नाही. ते सगळीकडेच आहेत. त्याचा परिणाम पत्रकारितेत पण दिसणार. पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणेन की एक त्याचं कारण आळस आहे. दुसरं कारण त्या मीडियाचा आवाका नसलेली माणसं वाढलेली आहेत आणि त्याचा तो जास्त परिणाम आहे की मग ते रिपीट करत राहा. ते आता एक उदाहरण जाता देतो की परवा मंगळयान सोडलं गेलं. त्याच्यावरची चर्चा मी 2-3 कुठच्या हिंदी चॅनलवर बघत होतो आणि मला गंमत वाटली की एका बाजूला आपलं यान मंगळावर चाललं आहे, इतकी आपण वैज्ञानिक प्रगती केलेली आहे की तो एक ग्रह आहे ग्रहमालेतला आणि त्याची चर्चा करायला तिथे एक कोण ज्योतिषी आणि तत्सम माणूस संन्यासी काय कोणतरी ज्योतिषी आणून बसवला होता. हा विरोधाभास आहे. हा विरोधाभास आहे. तुम्ही पाहिजे तर त्याची व्यवस्थित ज्योतिषी माणसं किंवा भविष्यवाले आणून चर्चा करा. पण इथे मग अतिरेक होतो की ह्याचं भान राहत नाही की विषयाची व्याप्ती काय, विषयाचा आवाका काय आहे.
त्याचं भान नसलेली माणसं जेव्हा तो कार्यक्रम तयार करतात किंवा ती चर्चा घडवतात तेव्हा असे विरोधाभास होतात आणि ते विरोधाभास टाळले गेले पाहिजेत, तर हा अतिरेक संपेल. आणि मग जे आपण म्हणतो की मग ते रिपीट होत राहतं. मग त्यांनी बोलवलं म्हणून दुसरा बोलवतो आणि तिथे गोंधळ सुरू होतो. तिथे आपण कुठेतरी स्वतःला संयम दाखवला पाहिजे, स्वतःला आवर घातली पाहिजे. हे माध्यमाचं काम आहे असं मला वाटतं. इंग्रजीत एक सेईंग आहे, एनिथिंग इन एक्सेस इज पॉयझन. तर आपण प्रसारमाध्यमांनी आम्ही हे ठरवलेलं आहे, म्हणजे माझ्या चॅनलनी तरी हे ठरवलेलं आहे की मी काही अतिरेक करणार नाही. जाता जाता तुम्हाला उलट तपासणी हा कार्यक्रम का सुरू केला याबद्दल थोडंसं सांगतो. जेव्हा तुम्ही कोर्टात जातात तेव्हा तो वकील जेव्हा साक्षाला विचारत असतो तेव्हा समोरचा जो वकील असतो तो त्या साक्षाला खालतून वरतीपर्यंत सगळी त्याची तपासणी घेत असतो. तर तो मला इतका कन्सेप्ट आवडला. आणि भाऊ तोरसेकरांनी उलट तपासणी हे ते वेगवेगळ्या पेपरमध्ये लिहितात, तर त्यांचं ते एक टोपण नाव झालेलं आहे की उलट तपासणी आणि भाऊ तोरसेकर हे सिंक्रोनायझेशन झालेलं आहे. तर हा त्याचा मागचा उद्देश आहे. आम्ही कोणालाही बदनाम करण्यासाठी इथे आलो नाही, आम्ही कोणालाही इथे म्हणजे चिमटा काढण्यासाठी आलेलो नाही, पण सत्य काय परिस्थिती आणि त्याची उलट तपासणी झाली पाहिजे, या त्याच्या मागचा उद्देश. मी विक्रांत जोशी, पाहत राहा मुंबई 24, फक्त लढ म्हणा.